तर बघा, आज गडचिरोली आणि पुण्याचा पेपर झाला. दोन्ही पण पेपर एकदम साधे, सोपे, एकदम सिंपल होते. गडचिरोलीचा जो पेपर आहे, तो पी-वाय-क्यू मधूनच बरेचसे क्वेश्चन रिपीट झालेले आहेत. प्लस मी जे तुम्हाला नोट्स दिले होते, त्याच्यातले बरेचसे क्वेश्चन्स आलेले आहेत. त्याच्यामुळे बघा, मी जशा प्रकारे तुम्हाला सांगितलं होतं, की गडचिरोलीला हा 25-25चा पॅटर्न फॉलो होतो, तो पॅटर्न फॉलो झाला. प्लस मी तुम्हाला सांगितलेलं, की जिल्हा विशेषवर त्यांचा जास्त जोर आहे. प्लस जे आपलं पोलीस फोर्स आहे, त्याच्यावर जास्त फोकस आहे. तर त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले गेले होते आणि सगळे एक्सपेक्टेड क्वेश्चन्स होते. जसा आपला मागे पेपर झाला होता, त्या म्हणजे त्याचं जे मी एनालिसिस केलं होतं, बघा जे 2.5 तासाचा जो व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये ज्या प्रकारे मी एनालिसिस केलं होतं, त्याच प्रकारे दोन्ही ठिकाणी पेपर पडलेला आहे. त्यामुळे बघा, आता जे येणारे पेपर आहेत, जेवढे पण पेपर राहिलेले आहेत, त्यांना सुद्धा अशाच टाइपमध्ये क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. साधे, सिंपल, सरळ. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, आतापर्यंत झालेले जे पेपर आहेत प्लस पी-वाय-क्यू ह्याच्यावरची तुमची कमांड सुटता कामा नये. ठीक आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला. आता पहिला जो प्रश्न आहे तो तर तुम्ही एका सेकंदमध्ये सोडवायला पाहिजे होता. काय आहे बघा, भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करते? तर कोण करते? राष्ट्रपती करतात. हा प्रश्न आपण किती वेळा घेतला आहे आणि कोणत्या कलमाद्वारे करतात? तर कलम 324(2) ह्याच्यानुसार मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. तसेच बघा, निवडणूक आयुक्तांची निवड करण्यासाठी एक समिती बसवली जाते. त्या समितीचे अध्यक्ष कोण असतात? तर पंतप्रधान असतात. आणि आणखी कोण असतात? तर बघा, एक कॅबिनेट मिनिस्टर असतो आणि एक विरोधी पक्षनेता असतो. अशा तिघांची काय असते? एक समिती असते आणि त्या समितीच्या शिफारसीनुसार राष्ट्रपती मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करतात. ठीक आहे. एकदम साधा सोपा प्रश्न होता आणि हे मी तुम्हाला खूप वेळा बोलून दाखवलेलं आहे. सध्याचे निवडणूक आयुक्त कोण आहेत? ज्ञानेश कुमार आहेत आणि हे कितवे निवडणूक आयुक्त आहेत? तर 26वे निवडणूक आयुक्त आहेत. हे लक्षात घ्या. सोपं आहे एकदम आणि हे मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं होतं. पुढचा प्रश्न बघा काय आहे? इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहे? हा सुद्धा जे आत्ता पेपर झाले त्याच्यामधलाच प्रश्न आहे. प्लस काय आहे? पी-वाय-क्यू आहे. इस्रोवर मी तुम्हाला अगोदरपासून सांगते, की एकतरी प्रश्न विचारला जातो. त्यांचे जे मोहिमा आहेत त्याच्यावर प्रश्न विचारला जातो. त्यांचे अध्यक्ष विचारले जातात. त्याचा फुल फॉर्म विचारला जातो. इस्रोची स्थापना कधी झाली? ह्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. बघा, एक्सपेक्टेड होता हा सुद्धा प्रश्न. मग आता इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर व्ही नारायण आहेत. आणि कितवे आहेत? तर हे 11वे आहेत. 15 तारखेला जो पेपर झाला त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रश्न होता आणि पी-वाय-क्यू मध्ये तर मी तुम्हाला सांगितलंच की विचारले जातातच. प्लस बघा, तुम्हाला आणखी काय लक्षात ठेवायचं आहे? इस्रोच्या महत्त्वाच्या मोहिमा, गगनयान मोहिमा, जी आपली चंद्रयान मोहीम आहे ती. पुन्हा मी तुम्हाला आत्ता जो 2.5 तासाचा व्हिडिओ झाला त्याच्यामध्ये सुद्धा खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं आहे कोणकोणत्या मोहिमा आहेत, आणखी आता कशा प्रकारे प्रश्न विचारू शकतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट मला माझी सांगायची राहिली. बघा, जानेवारी 2026 मध्ये इस्रोने खाजगी क्षेत्राला चालना देण्यासाठी अन्वेषा या नावाचा गुप्तचर उपग्रह प्रक्षेपित केला आहे. तर हे एक लक्षात ठेवा. हे माझं सांगायचं राहिलेलं. अन्वेषा हे नाव लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 2026 मध्ये दिल्ली येथे कर्तव्य पथावर झालेल्या भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिवस सोहळ्याचे प्रमुख पाहुणे कोण होते? आता हा प्रश्न जेव्हा मी घेतला होता तेव्हा सुद्धा तुम्हाला सांगितलेलं की 100% विचारणार. कारण हे जे आले होते ते खूप पॉवरफुल नेते होते. मग त्यांचं कोण आले होते? तर प्रमुख पाहुणे कोण होते? युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा आणि आणखी कोण आले होते? तर युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष. दोघांचं नाव काय आहे? उर्सुला वॅन्डरलेन आणि दुसऱ्यांचं नाव आहे अँटोनियो डिकोस्टा. ठीक आहे. तर हे दोन्ही नावं लक्षात ठेवा. काय म्हणजे नेक्स्ट जे पेपर होतील त्याच्या वेळेस तुम्हाला नावं विचारले जातील, तर त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तसंच बघा, प्रजासत्ताक दिनाची थीम काय होती? तर 150 इयर्स ऑफ वंदे मातरम. म्हणजे आता ज्या प्रकारे प्रश्न विचारतायत ना त्याच्यानुसार आपण आपले थोडे जे प्रश्न आहेत त्यांची पण एक लेवल थोडीशी अप करूया. ठीक आहे. तर ही काय आहे? थीम आहे. ही एक लक्षात ठेवा. दुसरं आणखी काय महत्त्वाचं आहे बघा, 2026 ची जी परेड झाली तर त्याच्यामध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाला सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा बहुमान मिळाला? ते म्हणजे महाराष्ट्र. आणि आपली कशाची थीम होती? तर श्री गणेशाची थीम होती. ते एक लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. आताच जो आपला मी करंट अफेअर्सचा जो व्हिडिओ बनवलेला त्याच्यामध्ये सुद्धा हे तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं. नेक्स्ट बघा, भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? एकदम सोपा प्रश्न, पी-वाय-क्यू मधला आहे, ॲज इट इज आलेला आहे.
आणि आता जे 15 तारखेला पेपर झाले त्याच्यामध्ये पण हा प्रश्न होता. तर हरित क्रांतीचे जनक कोणाला ओळखले जाते? भारतातील आहेत डॉक्टर एम एस स्वामीनाथन आणि जागतिक स्तरावर कोण आहेत? तर नॉर्मन बरलॉक. आणि डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना 2024 मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळालेला आहे आणि तो कसा मिळालेला आहे? मरणोत्तर मिळालेला आहे. हे एक लक्षात ठेवा. ठीक आहे. डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांचा जन्मदिवस म्हणजेच कधी 7 ऑगस्ट हा शाश्वत शेती दिन म्हणून साजरा करण्याचे जाहीर केलेले आहे. बघा, जे नवीन दिवस असतात, जे आपण नवीन दिवस साजरे करायला लागतो त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर हे एक लक्षात ठेवा. तसंच बघा, ऑप्शन मध्ये आहे वर्गीस कुरियन. वर्गीस कुरियन यांना दुग्ध क्रांतीचे जनक असे मानले जाते. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. आता हा जो प्रश्न आहे हा थोडासा अवघड म्हणता येईल, कारण बघा कसा विचारलेला आहे, 2019चा विचारलेला आहे. आता एवढा आपण 5-6 वर्ष मागे जाऊन बघत नाही आणि त्या टाईपमध्ये हा प्रश्न आहे, त्याच्यामुळं हा त्यातल्या त्यात थोडासा अवघड प्रश्न आहे. बघा काय आहे, DRDOने 27 मार्च 2019 रोजी केलेल्या उपग्रहाविरोधी क्षेपणास्त्र चाचणीचे नाव काय आहे? तर ह्याचं उत्तर आहे मिशन शक्ती. या मिशनद्वारे काय केलं होतं, तर भारताने अवकाशातील एक स्वतःचाच एक जुना उपग्रह या क्षेपणास्त्राद्वारे नष्ट केला होता. आणि आपलं काय दाखवलेलं, म्हणजे काय असतं, हे का करतात, तर आपली जी पॉवर आहे, म्हणजे आपण किती सर्वश्रेष्ठ आहे हे दाखवण्यासाठी हे वेगवेगळे जे मिसाईल्स वगैरे असतात ह्याची चाचणी केली जाते, लोकांना दाखवलं जातं म्हणजे बाकीच्या कंट्रीजला की आम्ही किती श्रेष्ठ आहे अशा प्रकारे. म्हणून ह्याचं उत्तर काय? मिशन शक्ती. हे एक लक्षात ठेवा. आता बघा, अमेरिका इराणचे वॉर चालू आहे, बरोबर. पुन्हा युक्रेन, रशिया ह्यांचं पण अजून युद्ध चालू आहे. तर ते काय करतायत, वेगवेगळे मिसाईल यूज करतायत, वेगवेगळे क्षेपणास्त्र यूज करतायत. मग तुम्हाला त्यांचं न विचारता आपल्या भारताकडे जे महत्त्वाचे मिसाईल्स आहेत ना, त्याच्यावर प्रश्न विचारण्याचे जास्त चान्सेस आहेत. तर ते एकदा बघून घ्या तुम्ही व्यवस्थित. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. आता हा जो प्रश्न आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि मी तुम्हाला जेव्हा शिकवत होते तेव्हा तुम्हाला बोलले होते की ह्याच्यावर प्रश्न विचारणार म्हणजे विचारणारच. खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, फक्त थोडासा फिरवून विचारलाय. खालीलपैकी कोण नाशिक कट प्रकरणाशी संबंधित होते? तर कोण होते? विनायक दामोदर सावरकर. आता नाशिक कट प्रकरण काय बघा. नाशिकचे जे कलेक्टर होते कोण होते? तर जॅक्सन होते, बरोबर. तर त्या जॅक्सनची अनंत कन्हेरे यांनी काय केली? हत्या केली. आणि या कटाचे मुख्य सूत्रधार कोण होते? तर विनायक दामोदर सावरकर होते. तर तुम्हाला कोण 2 नावं लक्षात ठेवायची आहेत? एक तर जॅक्सन, दुसरा आहे अनंत कन्हेरे, तिसरा आहे VD सावरकर. आता बघा, सावरकरांनी 1904 मध्ये अभिनव भारत ही संघटना सुरू केली. ठीक आहे. आणि या अभिनव भारतचे अनंत कान्हेरे हे कोण होते? सदस्य होते. बघा, हा PYQचाच प्रश्न आहे. PYQ मध्ये काय होता की अनंत कान्हेरे हे कोणत्या संघटनेशी जोडले गेले होते, हा PYQचा प्रश्न. आणि आता कशा प्रकारे प्रश्न विचारलाय, तर नाशिक कट प्रकरण. ठीक आहे. म्हणजे कोणतं? तेच जॅक्सनची हत्या. हे एकमेकांशी लिंक आहे. फक्त प्रश्न थोडेसे फिरवलेले आहेत, पण गोष्ट कुठे फिरते? ह्यांच्या भोवतीच फिरते. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया. आता पुढचा प्रश्न बघा काय आहे. 2024 मध्ये भारतीय सैन्य दलात दाखल झालेल्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या आणि उत्पादित 9mm सब मशीन गनचे नाव काय आहे? तर ह्याचं उत्तर आहे अस्मी. अस्मी ही भारताची पहिली स्वदेशी बनावटीची सब मशीन गन आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. आणि ही जी सबमशीन गन आहे ही भारतीय लष्कराचे कर्नल प्रसाद बनसोड यांनी DRDOच्या मदतीने विकसित केली आहे. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला अशा प्रकारे सुद्धा प्रश्न विचारू शकतात. जसं बघा, इस्रोवर कंपल्सरी प्रश्न विचारले जातात, तसे DRDOवर सुद्धा प्रश्न विचारले जातात. ह्यांची स्थापना कधी झाली, ह्यांचं मुख्यालय कुठं आहे आणि ह्यांचे प्रमुख कोण आहेत हे बघून ठेवा. आता DRDOचे प्रमुख कोण आहेत हे तुम्ही मला सांगा. आता बघा, पुढचा प्रश्न हा तर प्रश्न मी 60 डेजमध्ये खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं. तुम्हाला काय काय सांगितलेलं की कोणत्या वेदात काय काय आहे हे सुद्धा सांगितलेलं. आणि हा PYQ मधून ॲज इट इज घेतलेला प्रश्न आहे. खालीलपैकी सर्वात जुना वेद कोणता आहे? तर ह्याचं उत्तर काय आहे? ऋग्वेद. ऋग्वेद हा जगातील आणि हिंदू धर्मातील सर्वात प्राचीन ग्रंथ मानला जातो. आणखी एका प्रकारे PYQ मध्ये प्रश्न विचारलेला वेदावर की भारतीय संगीताचा उगम कोणत्या वेदात मानला जातो? तर त्याचं उत्तर काय आहे? सामवेद. ह्याच्यामध्ये काय आहे की संगीताच्या रिलेटेड जो उगम आहे तो या सामवेदात आहे. आणखी बघा, अथर्ववेद ह्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. जे मंत्र वगैरे आहेत ते कोणत्या वेदात आहेत? तर ते आहेत अथर्ववेदात. ठीक आहे. तर हे जे आहेत हे व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण वेदांवर प्रश्न विचारले जातो. आता करंट अफेअर्समध्ये सध्या काय आहे बघा. युनेस्कोने ऋग्वेद याच्यानंतर भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र या भारतीय ग्रंथांचा मेमरी ऑफ वर्ल्ड रजिस्टरमध्ये समावेश केलेला आहे.
आता बघा आणखी एक करंट अफेअर आहे जे मी तुम्हाला 60 डेज चॅलेंजमध्ये सुद्धा खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं होतं, पण पुन्हा एकदा रिमाइंडर म्हणून तुम्हाला सांगते. तुम्हाला आठवतंय का देवव्रत महेश रेखे यांनी 200 वर्षानंतर यजुर्वेदाच्या 2000 मंत्रांचा दंडक्रम पारायण सलग 50 दिवसात पूर्ण करून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तर हे एक लक्षात ठेवा. ठीक आहे, दंडक्रम पारायण. नेक्स्ट प्रश्न बघूया. आता हा जो प्रश्न आहे हा तर खूप सोपा आहे आणि मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला. बघा, हा PYQ पण आहे, प्लस मी आपल्या 60 डेज चॅलेंजमध्ये पण हा सांगितला होता. तर बघा प्रश्न काय आहे, चौरी चौरा घटनेमुळे गांधीजींनी कोणते आंदोलन मागे घेतले? तर कोणते आंदोलन मागे घेतले? असहकार आंदोलन. तसंच बघा हा प्रश्न आता जे 15 तारखेला परीक्षा झाली ना त्याच्यामध्ये सुद्धा विचारलेला आहे. म्हणजे तुम्हाला मी सांगितलेलं एक्सपेक्टेड काय आहे आणि विचारला पण होता आणि आता सुद्धा पुन्हा रिपीट केलेला आहे. म्हणजे बघा तुमच्या समोर प्रश्न होते की कोणकोणते येणार आहे, फक्त तुम्हाला काय करायचं होतं, थोडेसे एफर्ट्स घ्यायचे होते. ठीक आहे, तर आणखी डिटेलमध्ये काय सांगायचंय बघा, असहकार आंदोलन हे 1920 मध्ये सुरू झालं होतं आणि असहकार आंदोलन हे का सुरू केलं तर जालियनवाला बाग हत्याकांड आणि रौलट ऍक्ट ह्याच्या विरोधात सुरू केलं. ठीक आहे, बघा 15 तारखेला जो पेपर झाला त्याच्यामध्ये भारत छोडो आंदोलन ह्याच्यावर विचारलं की कधी सुरू झालं, तर ते 1942 ला सुरू झालं आणि सविनय कायदेभंग आंदोलन हे कधी सुरू झालं ते तुम्ही मला सांगा. ठीक आहे, नेक्स्ट बघा, बिरसा मुंडा यांचे निधन कोणत्या तुरुंगात झाले? हा पण सोपा प्रश्न होता. कोणत्या तुरुंगात झालं तर रांची तुरुंगात. बघा बिरसा मुंडा यांच्या नावाने एक व्हॅक्सिन सुरू झाली आहे, त्याचं नाव काय आहे? बिरसा 101. हे एक जीन थेरपी आहे. कशासाठी? सिकल सेल ॲनिमियासाठी. तर हे मी तुम्हाला सांगितलेलं बिरसा मुंडा यांची सध्या 150वी जयंती साजरी झाली म्हणजे 2025 मध्ये आणि मी तुम्हाला तेव्हा सांगितलेलं की ह्यांच्यावर 100% प्रश्न विचारणार आणि विचारलं गेलेच. हे आदिवासी नेते होते. यांचं निधन 1900 मध्ये कुठं झालं? रांची तुरुंग येथे झालं. ठीक आहे, तर हे एक लक्षात घ्या. बिरसा मुंडा यांना त्यांच्या लोकांनी धरती आबा ही पदवी दिली होती. ठीक आहे, तुम्हाला ह्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारू शकतात. आणखी एक तुम्हाला करंट अफेअर्सचा प्रश्न म्हणजे काय की 15 नोव्हेंबर हा बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? तर जनजातीय गौरव दिवस. ठीक आहे, तसंच बघा बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशांविरोधात एक आंदोलन केलेलं आणि त्यांच्याबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं की ते आंदोलन कोणतं होतं, तर त्याचं नाव काय आहे? उल गुलान आंदोलन. ह्याच्यावर PYQ मध्ये प्रश्न आहे. मग तुम्ही मला सांगा की हे जे उल गुलान आंदोलन झालं हे कुठं झालं? ठीक आहे, तर मी सांगते, छोटा नागपूर येथे झालं. हे जे मी तुम्हाला आता जेवढं पण सांगितलेलं आहे खूप इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक ह्याच्यावर प्रश्न बनतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता हा जो प्रश्न आहे हा कशाशी रिलेटेड आहे तर बघा, जे नक्षलवाद विरोधी जे फोर्सेस आहेत त्याच्या रिलेटेड आहे. महाराष्ट्राचं कोणतं आहे? C60 कमांडो, जे की बरोबर आहे. आपल्याला शोधायचं काय आहे की कोणती जोडी बरोबर नाहीये. पुढचं आहे तेलंगणा ग्रेहाउंड, हे सुद्धा बरोबर आहे. ओडिसाचं SOG हे सुद्धा बरोबर आहे. तमिळनाडूचं ऑक्टोपस आहे का तर नाही. बघा ऑक्टोपस हे दहशतवाद विरोधी दल कोणाचं आहे? आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांचं आहे. ठीक आहे, तर हे एक लक्षात घ्या. आता बघा मी तुम्हाला हे सांगितलं, तुम्ही मला काय सांगायचं आहे, आता सध्या बाकीच्या जिल्ह्यांना म्हणजे आता जो 15 तारखेला पेपर झाला त्याच्यामध्ये प्रश्न विचारलेला बघा की कोणत्या नक्षलवाद प्रमुखाने म्हणजे कोणत्या म्होरक्याने आत्मसमर्पण केलं, तर मला तुम्ही त्याचं उत्तर सांगायचं आहे. ठीक आहे, आता जे आपला 2.5 तासाचा जो व्हिडिओ झालाय त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंय 15 तारखेचे जे करंट अफेअर्स आहेत त्याला घेऊन, तर ते एक तुम्ही बघा आणि मला तुम्ही उत्तर द्या. नेक्स्ट बघा, ऑपरेशन सिंदूर केव्हा राबवण्यात आले? आता हा जो प्रश्न आहे तो खूप सोपा आहे, कारण बघा हे कधी झालं होतं तर मे 2025 मध्ये ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं. ठीक आहे, तर एकदम सोपा प्रश्न आहे, आलटून पालटून प्रश्न विचारतात. आता तुम्हाला आणखी कशा प्रकारे प्रश्न विचारू शकतात की या ऑपरेशनमध्ये रशियन बनावटीची कोणती हवाई संरक्षण प्रणाली प्रभावी ठरली किंवा वापरली गेली, तर त्याचं उत्तर काय आहे? S-400. बघा मी तुम्हाला सांगितलेलं की S-400 हे खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावर प्रश्न विचारू शकतात. आता ज्या उरलेल्या एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा याच्यावर प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे, आता बघा 15 तारखेला जे पेपर झाले त्याच्यामध्ये एक प्रश्न विचारला होता की S-400 ही जी हवाई संरक्षण प्रणाली आहे तर ही कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे, तर ह्याचं उत्तर होतं रशिया. बघा इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि जेव्हा मी तुम्हाला 60 डेज वगैरे सांगत होते त्याच्यामध्ये पण सांगितलेलं की प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि आता सुद्धा विचारला जाऊ शकतो, आता जे येणाऱ्या एक्झाम्स आहेत. तर हे इम्पॉर्टंट आहे, हे एक लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि ऑपरेशन सिंदूर हे तर मी सांगितलेलं की 100% विचारणार, त्याच्यावर सुद्धा प्रत्येक जिल्ह्याला हा प्रश्न विचारला गेलाय. आता बघा हा जो पुढचा प्रश्न आहे हा करंट अफेअर्सशी रिलेटेड आहे. काय प्रश्न आहे? मार्च 2026 मध्ये जगातील सर्वात मोठ्या LNG निर्यात केंद्राचे इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे नुकसान झालेले आहे, तर ते कुठे आहे? कुठे आहे? कतारमध्ये आहे.
एकदम सोपा प्रश्न होता आणि आता हे सध्या खूप जास्त चर्चेत आहेत. न्यूज चॅनल उघडला की एवढेच असतं. त्याच्यामुळे काय सोपा प्रश्न आहे. तसंच आणखी तुम्हाला काय माहिती पाहिजे बघा, हार्मोसची सामुद्रधुनी. ही जी हार्मोसची सामुद्रधुनी आहे, ही कोणत्या 2 जलाशयांना जोडते? पहिलं बघा पर्शियनचे आखात आणि दुसरं म्हणजे ओमानचे आखात ह्यांना जोडते. आणि ह्याच्यावर सुद्धा जे 15 तारखेला पेपर झालेला आहे, त्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. दुसरं आणखी बघा कशाप्रकारे प्रश्न विचारू शकतात. कतारमधील रास लाफान हे जे केंद्र आहे, हे कोणत्या उत्पादनासाठी जगप्रसिद्ध आहे? कोणत्या उत्पादनासाठी? तर LNG. LNGचा फुल फॉर्म काय आहे? लिक्विफाईड नॅचरल गॅस. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा काय आहे? हा तर इतका सोपा आहे. ह्याचं पण मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये स्टोरी टाईप सांगितलेलं. 3 जानेवारी 2026 रोजी अमेरिकेच्या सैन्याने कोणत्या देशाच्या विद्यमान राष्ट्रपतीला अटक केली? कोणत्या? व्हेनेझुएला. व्हेनेझुएलाचा आणखी तुम्हाला काय सांगितलेलं? जो 2025चा नोबेल पीस प्राइज आहे म्हणजेच नोबेलचा शांतता पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे? मारिया कोरिना मछाडो. तर यांना मिळालेला आहे आणि ह्या कोणत्या देशाच्या आहेत? तर व्हेनेझुएलाच्या आहेत. तर ह्याच्या रिलेटेड मी तुम्हाला सगळं सांगितलेलं. सोपा प्रश्न होता. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. आता हा पण खूप सोपा प्रश्न आहे. हा पण मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन केला होता. खालीलपैकी कोणाला नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 देण्यात आला आहे? तर कोणाला देण्यात आला आहे? राम सुतार यांना देण्यात आलेला आहे. जेव्हा ते आजारी होते बघा, त्यांच्या घरी जाऊन आपले जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना हा पुरस्कार दिला होता. हे पण मी तुम्हाला सांगितलेलं. मी तुम्हाला त्यांचं चित्र पण दाखवलेलं. इम्पॉर्टंट आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी जे त्यांनी शिल्प घडवलं त्याच्यामध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. तर हे लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न बघा. हा तर मला वाटतं कंपल्सरी सगळ्या जिल्ह्यांना विचारणार म्हणजे विचारणारच. आता जे 15 तारखेचं जे पेपर झाले त्याच्यामध्ये पण प्रत्येक जिल्ह्याला होते आणि आता सुद्धा विचारतायत. काय आहे बघा, महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नुकतीच कोणाची नियुक्ती झाली? जिष्णुदेव वर्मा. ठीक आहे. आता 2.5 तासाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन केले. तुम्ही मला सांगा हे कितवे राज्यपाल आहेत आपल्या महाराष्ट्राचे? आता जो नेक्स्ट क्वेश्चन आहे हा थोडासा अवघड होता. काय आहे बघा, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या फेब्रुवारी 2026च्या अहवालानुसार माओवादी प्रभावित क्षेत्रामध्ये गडचिरोली जिल्ह्याचे नवीनतम वर्गीकरण काय आहे? तर ह्याचं उत्तर आहे लिगसी अँड थ्रस्ट डिस्ट्रिक्ट. आता हे गडचिरोलीच्या मुलांना माहिती असेल. ह्याचा अर्थ काय आहे की नक्षलवाद कमी झालेला आहे आणि विकास काय होतोय? वाढतोय. ठीक आहे. असा एकदम सिंपल अर्थ आहे. हा काय आहे? थोडक्यात हा जिल्हा विशेषच्या रिलेटेड प्रश्न आहे. नेक्स्ट बघूया. गडचिरोली जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या 2 ठिकाणांना जोडतो? आता हा जिल्हा विशेष आहे. आता याचा येणाऱ्या पेपरला काय उपयोग नाही, त्यामुळे आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता हा पण जिल्हा विशेष आहे, त्याच्यामुळे आता सुद्धा ह्याचा काय उपयोग नाही. पुढचा आहे एकूण क्षेत्रफळाच्या टक्केवारीनुसार गडचिरोली जिल्ह्यातील जंगल किती आहे? तर किती आहे? 70 ते 80% जास्त. ठीक आहे. हा सुद्धा काय आहे? जिल्हा विशेष आहे. नेक्स्ट बघूया. हा सुद्धा जिल्हा विशेष आहे. हे मी तुम्हाला नोट्समध्ये एकदम डिटेलमध्ये दिलं होतं बघा. जे गडचिरोली जिल्ह्याला लागून ज्या ज्या राज्यांच्या सीमा आहेत वगैरे, पुन्हा जिल्ह्यांच्या वगैरे ते सुद्धा दिलं होतं. त्याच्यामुळे हे पण जिल्हा विशेष आहे. ठीक आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे हा सुद्धा जिल्हा विशेष आहे, पण बाकीच्या जिल्ह्यांना विचारू शकतात. काय आहे बघा, खालीलपैकी कोणते उपक्रम गडचिरोली पोलीस दल समुदायाभिमुख पोलिसिंगचे भाग नाहीये, म्हणजेच कम्युनिटी पोलिसिंग? तर ह्याचं उत्तर आहे प्रोजेक्ट प्रस्थान. बघा, प्रोजेक्ट प्रस्थान हे काय आहे? तर भारतीय नौदलाचा आणि तटरक्षक दलाचा किनारपट्टीवरील सुरक्षा सराव आहे. आणि बाकी प्रोजेक्ट उडान, एक गाव एक वाचनालय, प्रोजेक्ट संजीवनी हे पोलीस दलाचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता हा पण काय आहे? जिल्हा विशेष आहे आणि हे सुद्धा मी नोट्समध्ये दिलं होतं. नेक्स्ट बघा, हा जो आहे प्रश्न हा 15 तारखेला जी आपली पेपर झालेले आहेत त्याच्यामध्ये पण विचारलेला आहे. आता बघा, हा भंडाऱ्याला झालेला आहे आणि मी तेव्हा तुम्हाला बोललेले की हा जिल्हा विशेष जरी असला तरी हे संपूर्ण भारतात पहिल्यांदा काहीतरी घडतंय आणि ह्याच्यावर आता बाकीच्या जिल्ह्यांना प्रश्न येणार. तर बघा, आता सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. काय आहे बघा, देशातील पहिली निव्वळ शून्य म्हणजेच नेट झिरो ग्रामपंचायत कोणती आहे? तर ह्याचं उत्तर आहे बेलाग्राम भंडारा. ठीक आहे. आणि जे करंट अफेअर्सचे मी नोट्स दिले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हे मी तुम्हाला सांगितलेलं की हे येणार म्हणून. आणखी बघा, बेला ग्रामपंचायतीला 2024 मध्ये राष्ट्रीय पंचायत पुरस्कार देखील मिळालेला आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे हा खूप सोपा प्रश्न आहे आणि मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलेलं. आता या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुम्हाला अगोदर माहिती पाहिजे की वंदे भारत ट्रेन ही कोणकोणत्या रूटवरून धावते. ठीक आहे. ह्याचं उत्तर तुम्ही द्या. उत्तर देताना मी तुम्हाला एक क्लिअर करते. मुंबई सेंट्रल हे वेगळं आहे आणि जे पण उत्तर असणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं कन्फ्यूज व्हाल. जाऊ दे, मीच उत्तर सांगते. ह्याचं उत्तर आहे मुंबई सेंट्रल ते शिर्डी. बघा, बऱ्याच जणांना वाटलं असेल की मुंबई पासून शिर्डीपर्यंत तर वंदे भारत धावते, पण मुंबई सेंट्रल पासून धावत नाही, तर ती CSMT वरून धावते. CSMT टू शिर्डी. ठीक आहे.
सोपा प्रश्न होता. जर मुंबई सेंट्रलमध्ये थोडंसं कन्फ्युजन झालं असेल तर मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. आता आपलं पुढचं सुरू होतंय पुणे. पुण्याचा पेपर पण खूप सोपा होता. त्यातलं थोडंसं जे सायन्स होतं, सायन्सचे जे 2-3 प्रश्न होते, ते मी तुम्हाला बघा आठवतंय तुम्हाला मी आपला 60 डेज चॅलेंजचा डे 60 ह्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण सायन्सचे क्वेश्चन्स घेतले होते आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला जे आपले अंतःस्राव ग्रंथी असतात त्याच्यावर खूप डिटेलमध्ये लेक्चर घेतलं होतं. तर त्याच्याच रिलेटेड प्रश्न विचारलेले आहेत. तर ज्यांनी ते व्यवस्थित लेक्चर केलं असेल त्यांना काहीच अवघड वाटणार नाही. आता आपल्याला पर्याय कोणता बरोबर नाही हे शोधायचं आहे. हे कशाच्या जोड्या आहेत? तर संप्रेरके आणि अवयव. गॅस्ट्रिन हे जठरात असतं, बरोबर आहे. ड्युक्रिटिन अध्यांत्र. बघा, ड्युक्रिटिन हे अध्यांत्रात असतं आणि सोमेस्टोस्टॅनिन हे स्वादुपिंडात असतं. आपलं चुकीची जोडी काय आहे? एंटेरोक्रिनिन यकृत. बघा, एंटेरोक्रिनिन हे लहान आतड्याच्या भिंतीतून स्त्रवते, हे लक्षात ठेवा. आता बघा, PYQ मध्ये सहसा कसे प्रश्न होते? तर रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारे इन्सुलिन हे संप्रेरक शरीरातील कोणत्या अवयवात तयार होते? आणि ह्याचं उत्तर काय होतं? स्वादुपिंड. हा आता बऱ्याच वेळा प्रश्न रिपीट झाला. आता त्यांनी काय केलं की सगळ्यांना माहिती आहे की इन्सुलिन हे स्वादुपिंड स्रवते. मग त्यांनी काय केलं की बाकीचे संप्रेरके घेतली आणि बाकीचे अवयव घेतले आणि तुम्हाला प्रश्न विचारला की कोणता पर्याय बरोबर नाही. हे बघा, टेक्निकल नावं आहेत, जे पण हॉर्मोन्स आहेत त्यांचे एकदम सायंटिफिक नावं आहेत. आता अशा प्रकारचे प्रश्न कुठे विचारतात माहितीये का? ठाण्याला आणि मीरा भाईंदरला. तर त्या मुलांनी व्यवस्थित लक्ष द्या. अशा प्रकारचे प्रश्न पुण्याला विचारले आहेत तर तुम्हालाही विचारू शकतात. ठीक आहे. आणि जास्त काय टेन्शन घेऊ नका. 2-3च अशा प्रकारचे प्रश्न आहेत. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या अवयव आणि कर्करोगाचे नाव बरोबर नाही? आता मागे म्हणजे PYQ मध्ये काय प्रश्न होता की रक्ताच्या कर्करोगास काय म्हणतात? आणि काय म्हणतात? ल्युकेमिया. आता त्यांनी काय केलं? PYQ मधून त्यांनी जसं वरती प्रश्न विचारला तसं खाली पण प्रश्न विचारला. थोडंसं लॉजिक लावलं ना तर तुम्हाला समजून जाईल ह्याच्यातलं चुकीचं कुठलं आहे. पहिलं म्हणजे काय? त्वचेचा मेलानोमा. आता बघा, त्वचेमध्ये जे आपल्या त्वचेचा कलर आहे तो कशामुळे मिळतो? तर जे आपलं मेलॅनिन प्रोडक्शन असतं आपल्या बॉडीमध्ये, आपल्या त्वचेमध्ये एक मेलॅनिन नावाचं एक प्रोडक्शन होतं. तर त्याचं जितकं जास्त प्रोडक्शन तेवढा आपला जो कलर आहे तो डार्क. जेवढं कमी प्रोडक्शन तेवढा तो कलर व्हाईट. म्हणजे जे गोरे असतात त्यांच्यामध्ये मेलॅनिन प्रोडक्शन कमी असतं. आता साहजिक आहे, मेलॅनिन म्हणलं की त्वचा येते. मग जर त्वचेचा कर्करोग असेल तर तो मेलानोमा असंच काहीतरी नावाचं असेल, म्हणून हे चुकीचं असेल का? नाही. मी तुम्हाला हे कशावरून सांगते, जर तुम्हाला काहीच नसेल माहिती तर असं थोडंसं लॉजिक लावून सुद्धा तुम्ही हे सॉल्व्ह करू शकला असता. तर हे बरोबर आहे. पुढचं आहे बघा, यकृत आणि हिपॅटोमा. तुम्हाला माहिती आहे हिपॅटायटिस होतं. हिपॅटायटिस म्हणजेच काय? कावीळ. आता ही कावीळ कुठं होते? कावीळ आपली यकृत, पित्ताशय आणि स्वादुपिंडात होते आणि ते काय होते? तिथलं जास्त बिघड करतं. म्हणजेच काय की यकृताचा जो आजार आहे तो कोणता आहे? कावीळ आहे. मग बघा, हिपॅटोमा, हिपॅटायटिस हे थोडंसं सेम सेम वाटतंय, बरोबर? मग यकृतमध्ये होणारा जो कर्करोग आहे त्याचं नाव काय आहे? हिपॅटोमा. हे पण बरोबर आहे. आता कन्फ्युजन कुठे होणार बघा? कास्थी आणि हाडांचा लायपोमा. बघा, कास्थी, कॉन्ड्रोमा हे थोडंसं जरी आपण काय म्हणलं जोडलं तरी पण हे बरोबर आहे. कास्थी म्हणजेच काय? कार्टिलेज. ठीक आहे. म्हणजे कास्थी, कॉन्ड्रोमा हे थोडेसे सिमिलर वर्ड्स वाटतात, हे पण बरोबर आहे. हाडांचा जो कर्करोग असतो तो लायपोमा नसतो. तर एक गोष्ट लक्षात घ्या, हाडांचा जो कर्करोग असतो त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं ऑस्टिओसार्कोमा. आणि PYQ मध्ये हाडांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हटलं जातं? असा प्रश्न होता. आणि आता जे आपलं उत्तर आहे ते काय आहे? हाडांचा जो कर्करोग असतो त्याला ऑस्टिओसार्कोमा म्हणतात आणि लायपोमा हे काय असतं? जे बघा फॅट्सच्या गाठी होतात आणि आपण बऱ्याच वेळा डॉक्टरांना दाखवतो तेव्हा डॉक्टर म्हणतात ह्या फॅट्सच्या गाठी आहेत, जास्त काय म्हणजे त्या हार्मफुल नसतात, त्याला लायपोमा म्हणतात. ठीक आहे. तर हे पण काय आहे? हे तुम्ही लॉजिकली कसं सॉल्व्ह करू शकता हे मी तुम्हाला सांगितलं. बघायला गेलं तर हा थोडासा मॉडरेट क्वेश्चन आहे. जर ज्याला काही माहिती नसेल तर त्याला हा सोडवता येणार नाही. ठीक आहे. आणि ज्याची PYQ वर कमांड आहे त्याला हे अतिशय सोपं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. भारताची पहिली बुलेट ट्रेन कोणत्या शहराला जोडणार आहे? तर कोणत्या शहराला जोडणार आहे? एकदम सोपा प्रश्न. हा पण मी तुम्हाला खूप वेळा सांगितला आहे. तर ही मुंबई आणि अहमदाबाद ह्या 2 शहरांना जोडणार आहे. हा पण कसा आहे? PYQ मधून घेतलेला प्रश्न आहे. आणि ह्याची लांबी किती आहे? तर 508 किलोमीटर. ठीक आहे. आता बघा, मी तुम्हाला थोडंसं एक करंट अफेअर सांगते. बुलेट ट्रेन प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी मुख्य संस्था कोणती आहे? हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर त्यांचं नाव काय आहे? नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड. ठीक आहे. हे एक लक्षात ठेवा. मी जेव्हा तुम्हाला हा क्वेश्चन एक्सप्लेन केला होता तेव्हा हे सुद्धा सांगितलं होतं.
बुलेट ट्रेनचं सुरत ते बिलीमोरा हे जे पहिला टप्पा आहे ह्याचं उद्घाटन 2027 मध्ये होणार आहे आणि बाकी अजून हे पूर्ण व्हायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर नाही. आता हा जो प्रश्न आहे हा सुद्धा थोडासा टेक्निकल प्रश्न आहे, सोपा आहे. बघा ह्याचं उत्तर काय आहे, पर्याय कोणता बरोबर नाही, तर ह्याचं उत्तर आहे बेसाल्ट आणि संगमरवर. बघा ग्रॅनाइटचं रूपांतर नीसमध्ये होतं, कोळशाचं रूपांतर हिऱ्यामध्ये होतं आणि पंकाश्माचे जे रूपांतर आहे ते स्लेटमध्ये होतं. मात्र बेसाल्टचं जे रूपांतरण होतं ते ॲम्फिबोलाइटमध्ये होतं. ॲम्फिबोलाइट किंवा ह्याला शिस्ट असे म्हणतात. तर ह्याच्यामध्ये ह्याचं रूपांतर होतं. आणि संगमरवर हे कशाचं रूपांतरित रूप आहे, तर चुनखडीचं. आता बघा बऱ्याच जणांना वाटेल की कोळसा आणि हिरा काय लॉजिक आहे, तर कोळसा म्हणजेच काय, कार्बनचं रूप आहे आणि कार्बन पासून हिरा बनतो. तसंच बघा हिरा हा निसर्गातील काय आहे, सर्वात कठीण पदार्थ आहे. ठीक आहे, आणि ते कार्बनचं रूपांतरित रूप आहे. तर हे एक लक्षात ठेवा. आता हे सगळं काय आहे, रूपांतरित रूप आणि त्याचं नाव, अशावर प्रश्न आहे. मीरा भाईंदर आणि ठाण्याला ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांनी लक्षात ठेवा, तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. आता आणखी एक तुम्हाला प्रश्न विचारते, जगातील सर्वात प्राचीन वलीय पर्वत कोणता आहे, अरवली. मग अरवली पर्वत रांगांमध्ये कोणता मुख्य खडक आढळतो, अशा प्रकारे प्रश्न विचारू शकतात. मग त्याचं उत्तर काय आहे, क्वार्टाझाईट आणि संगमरवर. आता तुम्हाला एक सोपा प्रश्न विचारते, आपल्या इथं प्रामुख्याने कोणता खडक आढळतो. मी तुम्हाला सांगितलंय, तुम्ही मला उत्तर द्या. नेक्स्ट बघूया. आता पुढचा जो प्रश्न आहे तो खूप सोपा प्रश्न आहे, पण प्रॉब्लेम काय झाला माहितीये, त्यांनी जे दिलं ते कसं दिलं, इंग्लिश मधून दिलं. मग आपला प्रश्न काय आहे, महाराष्ट्र पोलीसचे सर्वोच्च पद कोणते आहे. आता आपल्याला माहिती आहे महासंचालक आहे, पण पोलीस महासंचालक यांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात, तर यांना म्हणतात डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, डीजीपी. ठीक आहे, तसं हे सगळ्यांना माहितच असेल, पण त्यांनी बघा कसं दिलंय, इंग्लिशमध्ये दिलंय. आणि पोलीस दलाचं ब्रीदवाक्य काय आहे, सदरक्षणाय खलनिग्रहणाय. पोलीस दलाची स्थापना कधी झाली, 2 जानेवारी 1961 ला. आणि पोलीस स्मृती दिन कधी असतो हे तुम्ही मला सांगा. नेक्स्ट बघा, पुढचा जो आहे तो सुद्धा सोपा प्रश्न आहे. मी तुम्हाला सांगितलेलं जे आपले फोर्सेस असतात त्यांचं फुल फॉर्म विचारले जातात, तर त्या टाईपमध्ये हा प्रश्न आहे. काय आहे बघा, ANTF चा फुल फॉर्म काय आहे, तर ह्याचा फुल फॉर्म आहे अँटी नार्कोटिक टास्क फोर्स, ऑप्शन क्रमांक बी. आता हे कशासाठी आहे, अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी. 15 ला जो पेपर झाला त्याच्यामध्ये काय विचारलं आहे, अंमली पदार्थ विरोधी दिन कधी साजरा केला जातो. तुम्ही सांगा बरं ह्याचं उत्तर काय आहे. कारण बघा इथं 15 ला असा विचारला आणि आता जो पेपर झाला त्याला फुल फॉर्म विचारला. पुन्हा जे नेक्स्ट पेपर राहिलेले आहेत त्यांना सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. आता सध्या ANTF चे प्रमुख कोण आहे हे तुम्ही मला सांगा. ठीक आहे, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे, अशावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. पुढचा प्रश्न बघा, भारताचे पहिले इलेक्ट्रिक रॉकेटचे नाव काय आहे. ह्याचं उत्तर काय आहे, वायुपुत्र. आणि वायुपुत्र जे पहिलं इलेक्ट्रिक रॉकेट आहे हे कोणी बनवलं, तर त्यांचं नाव काय आहे, स्पेस किड्स इंडिया. आता हा नुकताच करंट मधला क्वेश्चन आहे, तसं बघायला गेलं तर हा थोडासा अवघड प्रश्न होता. आणि या रॉकेटमध्ये कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे, तर 3D प्रिंटिंग तंत्रज्ञान. ठीक आहे, लक्षात ठेवा. तसंच बघा इस्रोने आपलं जे स्वदेशी बनावटीचं CE-20 या नावाचं क्रायोजेनिक इंजिन आहे ह्याची चाचणी पूर्ण केलेली आहे, तर ह्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तसंच मगाशी मी तुम्हाला अन्वेषा नावाचं एक सांगितलं, खासगी क्षेत्रातील उपग्रहांना अंतराळात पाठवण्यासाठी इस्रोने अन्वेषा या नावाचा गुप्तचर उपग्रह प्रक्षेपित केला आहे, तर हे एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर बघा पुढचा प्रश्न काय आहे, सांख्यिकी शास्त्राचे जनक कोण आहे. आता हा PYQ मधून घेतलेला प्रश्न आहे. जनरली आपल्याला भारताचे विचारले जातात, मग त्यांनी काय केलं की आता नॉर्मल विचारलं, म्हणजे जे जागतिक आहे ते विचारलं. तर ह्याचं उत्तर काय आहे, सर रोनाल्ड एल्मर फिशर. आणि ह्यांनी काढलेली नवी पद्धत कोणती आहे, त्याचं नाव काय आहे, तर ANOVA. ANOVA नावाची ही पद्धत त्यांनी विकसित केली. भारतीय सांख्यिकीचे जनक कोण आहे, तर त्यांचं नाव आहे प्रशांत चंद्र महालनोबिस. पुढे बघा ऑप्शन मध्ये काय आहे, सर बॉबी फिशर हे चेस प्लेयर होते आणि कुठले होते, अमेरिकाचे होते. पुढे बघा सर डोनाल्ड ब्रॅडमन हे कोण होते, तर हे ऑस्ट्रेलियन क्रिकेटर होते आणि ह्यांना प्रेमाने द डॉन असे म्हणायचे. नेक्स्ट बघा सर इसाक न्यूटन. आता हे तर सगळ्यांना माहिती आहे न्यूटन कशासाठी प्रसिद्ध आहे वगैरे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता पुढचा जो प्रश्न आहे हा सुद्धा PYQ मधून डायरेक्ट घेतलेला आहे, इम्पॉर्टंट आहे आणि सोपा आहे. नवाबांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते, सगळ्यांना माहिती आहे, लखनौ. ठीक आहे, आता बघा 2025 मध्ये युनेस्कोने लखनौला खाद्य संस्कृतीतील योगदानासाठी क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी म्हणून अधिकृत दर्जा दिला गेलाय.
ठीक आहे. आणि हे कशासाठी आहे तर खाद्य संस्कृतीसाठी. आणि सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी या यादीत स्थान मिळवणारे लखनौ हे कितवे शहर आहे तर हे दुसरे आहे. मग पहिले कोण आहे तर हैदराबाद. ठीक आहे, हे एक लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. युनेस्कोने जे नवीन नवीन जे पण पदव्या दिलेल्या असतात, जे सामील केलेले असतात, त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता हा जो प्रश्न आहे हा अवघड प्रश्न आहे. कारण बघा, फार तर फार आपण आपल्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ लक्षात ठेवू, आपल्या जिल्ह्याचं ठेवू, देशाचं ठेवू, पण हे जे मोठमोठे महासागर आहेत ह्यांच्याकडे आपण कधी लक्षच देत नाही. आणि बघा, त्यांनी प्रश्न काय विचारलाय, खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे. पॅसिफिक जे पण क्षेत्रफळ दिलेलं आहे, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की सर्वात मोठा महासागर कोणता आहे, पॅसिफिक, म्हणजेच काय, प्रशांत महासागर. ऑब्व्हियसली त्याची जी लांबी असेल ती सगळ्यात जास्त असेल, बरोबर. मग सगळ्यात जास्त लांबी असणारा कुठला महासागर आहे तर पॅसिफिक आहे, हे बरोबर असणार आहे. पॅसिफिक नंतर दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा महासागर कोणता आहे तर तो आहे अटलांटिक. ठीक आहे, मग त्याच्या खालोखाल ते पण दिलेलं आहे. अटलांटिक नंतर आहे हिंद महासागर. आता हिंद महासागराची सुद्धा जी लांबी दिलेली आहे, क्षेत्रफळ दिलेलं आहे, हे सुद्धा वरच्यापेक्षा काय आहे, कमी आहे. ठीक आहे, म्हणजे हे सुद्धा बरोबर असणार आहे. म्हणजे एक लॉजिकली तुम्हाला सांगते बरं का. त्याच्यानंतर हिंद महासागरानंतर दक्षिण जो महासागर आहे त्याचे जे क्षेत्रफळ आहे ते सुद्धा कमी आहे, म्हणजे ते चौथ्या क्रमांकाला आहे. मग हे सुद्धा बरोबर असू शकतं. आणि शेवटी राहतं आर्टिक महासागर. सर्वात कमी क्षेत्रफळाचा महासागर कोणता आहे, आर्टिक महासागर, म्हणजे हे सुद्धा बरोबर असू शकतं. म्हणून आपला बरोबर पर्याय कोणता आहे तर 1 2 3 4 5. बघा, शक्यतो जेव्हा असे अवघड प्रश्न येतात ना तर त्यावेळेस त्याचं उत्तर सर्वच असं असतं किंवा त्यातलं एखादं जे असतं ते आपल्या ओळखीचं असतं. तर त्याच्यानुसार आपण काय करतो की इलिमिनेशन मेथडने आपण तो प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. आता तुम्हाला कशा प्रकारे प्रश्न विचारू शकतात, पॅसिफिक महासागर हा जगातील सर्वात मोठा महासागर आहे हे आपल्याला माहिती आहे, पण त्याच्यामधला जगातील सर्वात खोल बिंदू त्याचं नाव काय आहे तर त्याचं नाव काय आहे, मारियाना ट्रेंच. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अटलांटिक महासागर हा व्यापाराच्या दृष्टीने जगातील सर्वात व्यस्त महासागर मानला जातो. आता तुम्ही मला सांगा, भारत आणि श्रीलंका ह्यांच्यामधली जी सामुद्रधुनी आहे त्याचं नाव काय आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, भारताचा समुद्रयान हा प्रकल्प आहे आणि या प्रकल्पामध्ये काय होणार आहे तर भारताची स्वदेशी बनावटीची पाणबुडी आहे, तिचं नाव काय आहे, मत्स्य 6000. हिची जी चाचणी आहे ही आता 2026 मध्ये पूर्ण होणार आहे. तर हा एक प्रकल्प लक्षात ठेवा आणि ही स्वदेशी पाणबुडीचं नाव लक्षात ठेवा. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघूया. आता हा जो प्रश्न आहे हा खूप सोपा आहे. आता जे 15 तारखेला पेपर झाले त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला होता आणि हा पण मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केला आहे. भारतीय क्रिकेट संघाने ICC T20 वर्ल्ड कप किती वेळा जिंकले आहे तर 3 वेळा जिंकले आहे. पहिल्यांदा 2007 मध्ये, त्याच्यानंतर 2024 मध्ये आणि त्याच्यानंतर 2025 मध्ये. आपल्या भारतीय संघाचा कर्णधार कोण होता तर सूर्यकुमार यादव. आता तुम्ही मला सांगा, आपला जे महिला संघ आहे तर त्याचे कर्णधार कोण आहे. नेक्स्ट बघा, आता पुढचा जो प्रश्न आहे हा सुद्धा खूप सोपा आहे, हा सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन केला होता. भारतातील पहिले नोबेल पुरस्कार विजेत्यांचे नाव काय आहे तर त्यांचं नाव काय आहे, श्री रवींद्रनाथ टागोर. यांना 1913 मध्ये जो त्यांनी गीतांजली हा काव्यसंग्रह लिहिला होता तर त्यासाठी, या साहित्यासाठी त्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे, आणि ते फक्त भारताचेच नव्हे तर संपूर्ण आशियातील पहिले नोबेल पुरस्कार विजेते आहेत. ठीक आहे, अशा पण प्रकारे प्रश्न विचारला जातो. दुसरा आणखी कसा विचारला होता बघा. आता बघा, मी तुम्हाला जेव्हापासून शिकवायला सुरुवात केली तेव्हापासून सांगितलेलं नोबेल पुरस्कार, क्रिकेट वगैरे हे जे आहेत ह्यांचे 100% प्रश्न विचारले जातातच. बघा, विचारला गेला, जो अशा प्रकारे स्मार्ट स्टडी करतो, बाबा ज्याला माहिती आहे की हिथून प्रश्न बनणारच आहे, तर त्याला काय भरती करायला 3-4 वर्ष लागत नाही. स्मार्ट स्टडी करणारे काय करतात, फोकसने अभ्यास करतात आणि जे येणार आहे त्याच्यावरच फक्त फोकस करतात. ठीक आहे, आणखी बघा PYQ मध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारलाय की भारतामध्ये पहिला भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आहे, हा PYQ मधला प्रश्न आहे, ते तुम्ही मला उत्तर द्या. ठीक आहे, आणखी बघा तुम्हाला कशा प्रकारे विचारू शकतात, रवींद्रनाथ टागोर यांना सर ही पदवी मिळाली होती, तर सर या पदवीचा त्यांनी कधी त्याग केला. बघा, 1919ला जालियनवाला बाग हत्याकांड झालं, तर या जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्या सर या पदवीचा त्याग करून ती ब्रिटिशांना परत केली. ठीक आहे, तर हे एक लक्षात ठेवा. PYQ मध्ये हा प्रश्न आहे. आणखी बघा, तुम्हाला कशा प्रकारे विचारू शकतात, विज्ञानाच्या क्षेत्रात नोबेल मिळवणारे पहिले शास्त्रज्ञ कोण, त्यांचं नाव आहे CV रमन. बघा, मी तुम्हाला जो प्रश्न विचारलेला की पहिला भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला तर त्याचं उत्तर पण काय आहे, हेच आहे. विज्ञानातील म्हणा, भौतिकशास्त्रातील म्हणा, पहिला पुरस्कार हा
सी.व्ही. रमन यांना मिळालेला आहे. तसंच 1928 मध्ये सी.व्ही. रमन यांनी काय केलं, रमन इफेक्ट ह्याचा शोध लावला. आणि या शोधाच्या सन्मानार्थच 28 फेब्रुवारीला आपण काय सेलिब्रेट करतो, तर राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून सेलिब्रेट करतो. ठीक आहे, हे एक लक्षात ठेवा. जयंत नारळीकर हे एक लक्षात ठेवा. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघूया. आता आपण सायन्स बद्दल बोलतोच आहे, तर मला तुम्ही सांगा जयंत नारळीकर यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आतापर्यंतचा सगळ्यात अवघड प्रश्न, इस्रोचा फुल फॉर्म काय आहे. म्हणजे प्रत्येक पेपरमध्ये ह्याचं म्हणजे ह्याच्या रिलेटेड प्रश्न आहे, काही ना काहीतरी आहेच. बघा, इस्रोचा फुल फॉर्म काय आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. आणि ह्याची सुरुवात कधी झाली, तर 15 ऑगस्ट 1969ला डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या पुढाकाराने ह्याची स्थापना झालेली आहे. आता जो 15ला पेपर झाला त्याच्यामध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारलाय की इस्रोचे मुख्यालय कुठे आहे, तर इस्रोचे मुख्यालय हे बेंगलोरमध्ये आहे. ठीक आहे, म्हणजे बघा आलटून पालटून फिरून कसेही प्रश्न विचार. बघा, म्हणजे सेम टॉपिक डिफरंट क्वेश्चन्स. मी तुम्हाला सांगितलंय की कसा अभ्यास करायचा आणि कसे जास्त मार्क घ्यायचे. गडचिरोलीला प्रश्न विचारला, इस्रोचे प्रमुख कोण आहेत. पुण्याला प्रश्न विचारला, इस्रोचा फुल फॉर्म काय आहे. 15 तारखेला विचारलं, इस्रोचे मुख्यालय कुठं आहे. आता येणाऱ्या एक्झामला विचारतील की इस्रोची स्थापना कधी झाली. बस, ह्याच्या बाहेर आहेत का, नाही. आणखी कोणकोणते महत्वाचे मिशन्स आहेत, गगनयान, चंद्रयान. बस, ह्याच्या बाहेर कुठलाही प्रश्न जाणार नाही. ठीक आहे, व्योम मित्र वगैरे हे लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूया. आता पुढचा जो प्रश्न आहे हा कशाशी रिलेटेड आहे, तर सध्या खालील देशांमध्ये युद्ध सुरू आहे. तर कोणत्या देशांमध्ये युद्ध सुरू आहे, आपल्याला माहिती आहे अमेरिका आणि इराणमध्ये सुरू आहे, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू आहे, रूस म्हणजेच रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू आहे, इंग्लंड आणि फ्रान्समध्ये आहे का, नाही. म्हणून आपलं उत्तर काय येणार, 1, 2, 3, ऑप्शन क्रमांक सी. ठीक आहे, सोपा प्रश्न होता. तुम्ही फक्त काय करा, आता सध्या येणाऱ्या एक्झामसाठी जे चर्चेत जे जे देश आहेत त्यांच्या राजधान्या आणि त्यांचे प्रमुख एवढे लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूया. आता पुढचा जो प्रश्न आहे हा सुद्धा खूप सोपा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते पर्याय बरोबर नाही. केरळ, केरळम म्हणजेच काय, ज्यांची नावं बदलले आहेत ते दिलेलं आहे. केरळचं बदलून काय झालंय, केरळम आहे, म्हणजे हे बरोबर आहे. अहमदनगरचं अहिल्यानगर झालं, औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झालं. पण राजभवनचं सेवातीर्थ झालं का, नाही. राजभवनचं काय झालेलं आहे, लोकभवन झालेलं आहे. आणि मी हे तुम्हाला खूप वेळा सांगितलेलं, येणार म्हणजे येणारच. आणि बघा प्रश्न आला. आता तुम्ही मला सांगा सेवातीर्थ हे कोणाचं नाव आहे. आणखी तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, महाराष्ट्र राजभवनाचं नाव बदलून काय केलेलं आहे, महाराष्ट्र लोकभवन. केंद्र सरकारने पंतप्रधान कार्यालयाचं नाव बदलून काय केलेलं आहे, सेवातीर्थ. ठीक आहे, आणखी काय, कर्तव्य पथ वगैरे हे सगळी बदललेली नावं लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा. आता हा जो प्रश्न आहे हा 15 तारखेला जो पेपर झालेला आहे त्याच्यामध्ये पण आहे आणि जे मी तुम्हाला नोट्स दिले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आहे. महाराष्ट्र राज्याचा राज्यमासा कोणता आहे, तर ह्याचं उत्तर काय आहे, सिल्वर पापलेट. पापलेटला स्थानिक भाषेत काय काय नावं आहेत ते पण लक्षात ठेवा, सरंगा किंवा सारंगी. ठीक आहे, तसंच बघा माशांचं जास्त उत्पादन वाढण्यासाठी आपली केंद्र सरकारची एक योजना आहे, काय, तर ती योजना कोणती आहे, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना. तसंच बघा, पापलेट माशाच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र सरकारने 135 ते 140 मिलीमीटरपेक्षा कमी माशाच्या विक्रीवर बंदी घातली आहे. क्वेश्चन अवघड करायचा असेल तेव्हा एक्झामिनर काय करतो, अशा टाईपचे क्वेश्चन सेट करतो. नेक्स्ट बघूया. पुढचा बघा काय आहे, महाराष्ट्र पोलीस दिन कधी साजरा केला जातो, तर हा 2 जानेवारीला साजरा केला जातो. आणि कधीपासून साजरा केला जातो, तर 2 जानेवारी 1961 पासून. यालाच पोलीस रेझिंग डे असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे, बाकी काही जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही. आपल्याला महाराष्ट्र पोलीस दलाचं मुख्यालय कुठं आहे, मुंबई येथे आहे. बाकी जे डिटेलमध्ये माहिती आहे ते मी तुम्हाला जे आपलं 2.5 तासाचं जे करंट अफेअर्सचं लेक्चर आहे त्याच्यामध्ये पण सांगितलंय आणि जे तुम्हाला नोट्स दिले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं आहे. नेक्स्ट बघा, विमानातील ब्लॅक बॉक्स हा कोणत्या रंगाचा असतो. आता हा प्रश्न का विचारला, आता अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला बरोबर, मग त्याच्या रिलेटेड हा प्रश्न आहे, म्हणजे त्याला घेऊन हा प्रश्न आहे. आता ब्लॅक बॉक्स म्हणलं की बऱ्याच जणांना वाटेल ब्लॅक कलरचा असेल, पण ब्लॅक बॉक्स हा ऑरेंज कलरचा असतो. ठीक आहे, तसंच तुम्हाला आणखी काय प्रश्न विचारू शकतात, विमानातील ब्लॅक बॉक्समधील संभाषण नोंदवणाऱ्या भागाला तांत्रिक भाषेत काय म्हणतात, तर त्याला म्हटलं जातं कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर. आणि हा जो ब्लॅक बॉक्स असतो ना, हा कशापासून बनवला जातो, तर बघा पोलाद आणि टायटॅनियम या आवरणाने बनवलेला असतो. म्हणजे प्रचंड उष्णता, पाण्याचा दाब जरी असला तरी तो सहन करतो. ठीक आहे, हे एक लक्षात ठेवा. आणि जे आपलं वैमानिकांचं संभाषण वगैरे असतं ते सुद्धा नोंदवून ठेवायचं हे काम करतं. अशा 2 भागात हे ब्लॅक बॉक्स काम करतं. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया.
पुढचा प्रश्न तर बघा इतका सोपा आहे, प्रत्येक जिल्ह्याला विचारलेला आहे. PYQ मध्ये होता, 15 तारखेला जे पेपर झाले त्याच्यामध्ये होता. मी पण तुम्हाला एक्सप्लेन केला होता. नवीन फौजदारी कायदे कधीपासून सुरू झाले? ह्याचं उत्तर तुम्ही मला द्या. नेक्स्ट बघा, नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर कोण असतात? पंतप्रधान असतात. ठीक आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. नीती आयोग हे कोणाच्या बदले आलं आहे? तर प्लॅनिंग कमिशन ह्याच्या बदले आलेलं आहे. प्लॅनिंग कमिशन म्हणजेच काय? आपलं नियोजन आयोग. आणि ह्याच्या बदली नीती आयोग हे 2015 पासून सुरू झालेलं आहे. हे सुद्धा कशामधून आहे? PYQ आणि आता जे 15 तारखेला पेपर झाले ह्याच्यामधून आहे. ठीक आहे, आता सध्या करंट अफेअर्स मध्ये काय आहे बघा, नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कोण नियुक्त झालेला आहे? तर त्यांचं नाव काय आहे? निधी छिब्बर. आता नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत हे तुम्ही मला सांगा. नेक्स्ट बघूया. आता आपला पुढचा प्रश्न बघा काय आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर ग्रंथ लिहिणारा पहिला युरोपियन लेखक कोणत्या देशाचा होता? आता हा PYQ मधून सुद्धा घेतलेला आहे आणि इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला म्हणलेलं पुण्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर एक तरी प्रश्न विचारणार. एक्सपेक्टेड होतं युनेस्कोवर विचारतील, पण थोडासा वेगळा प्रश्न विचारला. तर ह्याचं उत्तर काय आहे? पोर्तुगाल. त्या लेखकाचं नाव काय आहे? कॉस्मो द गार्डा. आणि हा कुठे राहिला होता? तर हा गोव्याला राहिला होता. बघा, गोव्यावर अगोदर पोर्तुगीजांचं राज्य होतं. ठीक आहे, आणि 1961ला गोवा मुक्ती संग्राम झाला आणि त्याच्यानंतर गोवा हे राज्य मुक्त झालं. म्हणजे बघा, आपल्या भारताला 1947ला स्वातंत्र्य मिळालं. ठीक आहे, तरी सुद्धा 1961 पर्यंत गोवा हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. आणि त्याच्यानंतर काय झालं? गोवा मुक्ती संग्राम झालं आणि त्याच्यानंतर 19 डिसेंबर 1961ला काय झालं की गोवा हा पोर्तुगीजाच्या तावडीतून मुक्त झाला. तुम्हाला अशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो की गोवा मुक्ती संग्राम दिन कधी साजरा केला जातो? तर तो 19 डिसेंबरला साजरा केला जातो. आता एक मी तुम्हाला छोटीशी ह्याची स्टोरी सांगते. तर बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा कॉस्मो दी गार्डा आहे, हा कुठे राहत होता? तर मोर्मुगाव हे गोव्यामध्ये आहे, तर तिथे तो राहत होता. त्यांनी काय केलं की त्याला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती मिळाली. त्याला कळलं की तो खूप पराक्रमी शूर राजा आहे. मग तो राजा नेमका आहे कोण हे शोधण्यासाठी तो आपल्या या भागात आला, म्हणजे आपल्या महाराष्ट्रात आला. पुणे, सोलापूर या ठिकाणी आला. तो तिथे फिरला. मग हे फिरताना त्यांनी काय केलं? लोकांसोबत चर्चा केली, म्हणजे त्यांच्यासोबत इंटरॅक्शन केलं आणि लोकांकडून जी पण त्याला माहिती मिळाली, जे पण लोक त्यांना सांगत होते, तर त्यांनी काय केलं? त्या सगळ्या माहितीचं काय केलं? कंपायलेशन केलं. म्हणजे ह्या सगळ्या ज्या माहिती आहेत त्या एकत्र केल्या आणि ते त्यांनी पोर्तुगीज भाषेत पहिल्यांदा त्यांनी लिहून ठेवले. आणि हे एक प्रकारचे शिवचरित्र ह्या टाईपमध्येच आहे. तर बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचं जे शिवचरित्र आहे ते सर्वात पहिल्यांदा कोणी लिहिलेलं आहे? तर युरोपियन लेखकांना लिहिलेलं आहे. खूप महत्वाची गोष्ट आहे आणि मला तर छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तकं वाचायला तर खूप आवडतं. तर अशा प्रकारे ही स्टोरी होती. नेक्स्ट बघा, आपला पुढचा प्रश्न काय आहे? आता पुढचा जो प्रश्न आहे बघा, पोलीस स्मृती दिन कधी पाळला जातो? मी तुम्हाला 15ला जो पेपर झाले होते तेव्हा सांगितलेलं की पोलीस रेझिंग डे वेगळा असतो, पोलीस स्मृती दिन वेगळा असतो आणि हुतात्मा दिन वेगळा असतो. आणि बघा, तेव्हा पण सांगितलेलं की याच्यावर प्रश्न विचारला जाणार, कन्फ्यूज होऊ नका. आणि बघा, प्रश्न विचारला गेला आहे. तर पोलीस स्मृती दिन हा 21 ऑक्टोबरला साजरा केला जातो. आता तुम्ही मला सांगा, हुतात्मा दिन कधी साजरा केला जातो आणि कोणाच्या स्मरणार्थ? ठीक आहे, नेक्स्ट बघूया. आता बघा, पुढचा जो प्रश्न आहे हा खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. कारण बऱ्याच जणांना वाटेल की प्रश्न चुकीचा आहे, पण प्रश्न चुकीचा नाही, ऑप्शन्स सुद्धा चुकीचे नाहीयेत. तर बघा, प्रश्न काय आहे? खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीचा म्हणजे गोदावरी खोऱ्याचा भाग नाहीये? तर लक्षात घ्या, गोदावरी खोरे आणि गोदावरीच्या उपनद्या हे वेगवेगळं आहे. उपनद्या म्हणजेच काय की जी मेन नदी असते तिच्या उपनद्या, म्हणजे बाकीच्या नद्या समुद्राला न मिळता जी मेन नदी आहे तिला जाऊन मिळतात. आणि खोरे म्हणजेच काय की ह्या उपनद्या, त्यांच्या उपनद्या, त्यांच्या उपनद्या, पण त्या सगळ्या जाऊन शेवटी कोणत्या? मेन नदीला मिळतात. तर हे जे संपूर्ण जे नदीचं खोरं आहे ते झालं खोरे. ठीक आहे, तर हा आहे उपनद्या आणि खोऱ्यातला प्रमुख म्हणजे सगळ्यात मोठा डिफरन्स. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करते. बघा, ऑप्शन मध्ये काय आहे? मुळा, प्रवरा, मांजरा आणि भातसा. तर ह्याचं उत्तर आहे भातसा. ठीक आहे, हा गोदावरी नदीचा खोऱ्याचा भाग नाहीये. आता तुम्ही म्हणाल मॅडम मुळा नदी तर पुण्यात आहे. आणि ही जी पुण्यातली मुळा नदी आहे ही कोणत्या नदीचा भाग आहे? तर हा भीमा नदीचा भाग आहे. आता पुण्याची जी मुळा नदी आहे ना, ही काय होते? पुढे जाऊन भीमा नदीला मिळते आणि भीमा नदी पुढे जाऊन कृष्णा नदीला मिळते. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय की पुण्याची जी मुळा नदी आहे ही कृष्णाच्या खोऱ्याचा भाग आहे. ठीक आहे, पण तर ऑप्शन मध्ये दिलेली मुळा नदी कोणती आहे? अहमदनगर जिल्ह्यातील मुळा नदीचा जो भाग आहे ती मुळा नदी आहे.
ही जी मुळा नदी आहे हिचा उगम हरिश्चंद्र गडाच्या परिसरात होतो आणि ही नदी पुढे वाहत जाऊन कोणाला मिळते? नेवासा तालुक्यात प्रवरा नदीला मिळते. आणि प्रवरा नदी पुढे जाऊन काय करते? तर प्रवरा नदी ही पुढे जाते आणि गोदावरी नदीची एक महत्वाची उपनदी बनते. तर सांगायचं काय आहे, ही जी मुळा नदी आहे ना अहमदनगर मधली, तर ह्याचे पाणी कुठे जाते? प्रवरा नदीत जाते. प्रवरा नदीचे पाणी पुढे जाऊन गोदावरीत मिळते. म्हणजे नदी खोऱ्याच्या व्याख्येनुसार मुख्य नदी, त्याला येऊन मिळणारी नदी आणि पुन्हा तिच्या उपनद्या, ह्या सगळ्या मिळून ते एक खोरे तयार होते आणि म्हणूनच मुळा नदी ही गोदावरी नदीच्या खोऱ्याचा भाग मानली जाते. म्हणून मुळा, प्रवरा, मांजरा या गोदावरी नदीच्या खोऱ्याचा भाग आहे. आणि भातसा हे काय आहे? भातसा ही तर पूर्ण वेगळी आहे. भातसा ही नदी कोकणातील उल्हास नदी जी आहे तिच्या खोऱ्याचा भाग आहे. म्हणून आपलं उत्तर काय आलं? भातसा. आता तुम्ही इथे एक गोष्ट करू शकता, हे मुंबईकरांनी लक्षात ठेवा. आता बघा, ज्यांना वाटतं की ऑप्शन्सच चुकीचे आहेत, प्रश्न चुकीचा आहे, तुम्ही अपील करा. तुम्हाला जर मार्क मिळाले तर मिळू शकतात. तुम्ही असं म्हणू शकता की पुण्याचा पेपर आहे, आम्हाला काय माहिती तुम्ही अहमदनगर मधली मुळा नदी विचारताय. ठीक आहे, 2 मुळा नदी आहेत, एक अहमदनगर मधली आणि एक पुण्यातली. तर तुम्हाला जर अपील करायचं असेल तर तुम्ही करू शकता. 1 मार्क मिळाला तर मिळाला. पण हे जे एक्झामिनरचं लॉजिक काय होतंय प्रश्न सेट करण्यामागं ते मी तुम्हाला सांगितलं आणि उत्तर काय आहे हे सुद्धा एक्सप्लेन केलं. ठीक आहे. आता आपला पुढचा प्रश्न बघा. चॅट जीपीटी या प्रणालीमध्ये जीपीटीचा फुल फॉर्म काय आहे? आता 15 तारखेला जो पेपर झाला त्याच्यामध्ये जेमिनी विचारलं होतं आणि मी तुम्हाला सांगितलेलं की आता जेमिनी विचारले, पुढच्या पेपरला जीपीटी विचारतील, चॅट जीपीटी विचारतील, त्याचा फुल फॉर्म विचारतील. आणि बघा, प्रश्न विचारला म्हणजे मी जे सांगते ते अनुभवाच्या जोरावर सांगते. मी तुम्हाला सांगते की बघा, ऑप्शन्स मधून सुद्धा प्रश्न तयार होऊ शकतो आणि म्हणून मी जे सांगितलंय त्याच्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला नक्की चांगले मार्क मिळतील. तर जीपीटीचा फुल फॉर्म काय आहे? जनरेटिव्ह प्री ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे. आणि हा सुद्धा पीवायक्यू मधून घेतलेला क्वेश्चन आहे. आणि हे कोणी बनवलेलं आहे? तर ओपन एआय या कंपनीनं. ह्याच्यावर प्रश्न विचारला जातो. आता याला करंट अफेअर कसं जोडायचं? बघा, भारताने स्वदेशी एआय मॉडेल बनवलेला आहे, विकसित केलेला आहे. तर त्याची नावं काय आहेत? भाषिनी आणि दुसरं आहे सर्वम एआय. ठीक आहे. हे आणि आणखी दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे आता सध्या भारतामध्ये एआय समिट कुठे झाली? अशा प्रकारे प्रश्न विचारतायत. तर एआय समिट कुठे झाली? दिल्ली येथे झाली, भारत मंडपम येथे झाली. आणि त्याचं उद्घाटन कोणी केलं? तर नरेंद्र मोदी यांनी केलं. ठीक आहे. दुसरं आणखी गुगलने विकसित केलेल्या एआयचं नाव काय आहे? ते म्हणजे जेमिनी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता मायक्रोसॉफ्टचं तुम्ही सांगा, हे पण मी तुम्हाला सांगितलेलं. दुसरा आणखी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे बघा की हैदराबाद येथे भारताचे पहिले सेमी कंडक्टर इनोव्हेशन म्युझियम सुरू करण्यात येते. तर ते एक लक्षात ठेवा, हा सुद्धा प्रश्न विचारू शकतात. नेक्स्ट बघूया. आता जो पुढचा प्रश्न आहे, मी तुम्हाला सांगितलेलं पुणे म्हणलं की लोकमान्य टिळक येतात, महात्मा फुले येतात, सावित्रीबाई फुले येतात. ह्यांच्याशिवाय एक्झामिनर पेपर पूर्ण करूच शकत नाही. आणि बघा, प्रश्न आला म्हणजे आला. महात्मा फुले जे आहेत त्यांच्या रिलेटेड प्रश्न विचारले जातात म्हणजे जातातच. तर बघा, प्रश्न काय आहे? महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाने कशा विरुद्ध आवाज उठवला? तर ह्याचं उत्तर आहे धार्मिक गुलामगिरी. बघा, महात्मा फुलेंनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. का केली? कारण जे समाजात पुरोहितशाही होती, पुन्हा धार्मिक गुलामगिरी होती, त्याच्या विरुद्ध लढा देण्यासाठी. तर हे एक लक्षात ठेवा. ती कधी झाली स्थापना आणि कशासाठी झाली ह्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. तसेच महात्मा फुलेंनी जाती व्यवस्थेवर आणि सामाजिक विषमतेवर प्रहार करण्यासाठी कोणता ग्रंथ लिहिलाय? तर तो म्हणजे गुलामगिरी. ह्याच्यावर एक खूप वेळा प्रश्न विचारला जातो. गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तसंच शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांसाठी लिहिलेलं आहे. आता गुलामगिरी कोणासाठी समर्पित आहे हे तुम्ही सांगा, कारण हा जो प्रश्न आहे हा पीवायक्यू मध्ये विचारलेला आहे की महात्मा फुले यांनी आपला गुलामगिरी ग्रंथ कोणासाठी समर्पित केलेला आहे. ठीक आहे. आणखी कशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा. महात्मा फुले यांनी 1863 मध्ये बाल हत्या रोखण्यासाठी कोणते केंद्र सुरू केले? तर त्याचं नाव आहे बाल हत्या प्रतिबंधक गृह. आणखी भिडेवाडा, ह्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की भिडेवाडा कुठे आहे? पुण्यात आहे, दगडूशेठ गणपतीच्या समोर आहे. तसंच बघा, सावित्रीबाई फुले ह्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहे. त्यांची नावं काय आहे? पहिलं म्हणजे काव्य फुले, हा कविता संग्रह त्यांनी 1854 मध्ये लिहिला. आणि दुसरा आहे बावनकशी सुबोध रत्नाकर, हा त्यांनी 1892 मध्ये लिहिलेला आहे. बघा, काव्य फुले ह्याच्यावर प्रश्न विचारला होता, तर हे एक लक्षात ठेवा. आणि आत्ताच त्यांची 3 जानेवारीला काय झालेले आहे? जयंती साजरी झालेली आहे. कितवी? 193वी.
तर एक तुम्ही बघून ठेवा, महात्मा फुले यांचा जन्म कधी झाला, यांचा मृत्यू कधी झाला, आणि ज्या आपल्या सावित्रीबाई फुले आहेत त्यांचा जन्म कधी झाला आणि मृत्यू कधी झाला. ठीक आहे, बस. जास्त काही डिटेलमध्ये सांगायची गरज नाही, कारण आतापर्यंत मी तुम्हाला खूप जास्त डिटेलमध्ये सांगितलंय. आपले 60 डेज चॅलेंज, PYQ, आता जो 2.5 तासाचा करंट अफेअर्सचा 15 तारखेला जो पेपर झाला त्याच्या रिलेटेड जो व्हिडिओ आहे तो एक बघा, आणि हा जो व्हिडिओ आहे हे सगळे रेफर करा. तुम्हाला नक्की तुमचा GK-GSचा स्कोर नक्की चांगला येईल. ठीक आहे, काही प्रॉब्लेम असेल, काही अभ्यासाच्या रिलेटेड क्वेरीज असेल तर मला विचारा. ठीक आहे, ऑल द बेस्ट.